मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक, विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार. झेक रिपब्लिकची क्रिस्टिना पिस्कोवा ठरली मिस वर्ल्ड 2024. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सोहळा संपन्न. तब्बल 28 वर्षांनंतर हा सोहळा भारतात पार पडला. पंतप्रधान मोदी ऑनलाईन पद्धतीने पुणे एअरपोर्टच्या विस्तारित टर्मिनलचं उद्घाटन करणार. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहतील. कोल्हापूरच्या नव्या विमानतळाच्या इमारतीचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन होणार. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असतील. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी पदाधिकाऱ्यांना भावनिक पत्र लिहिले. त्या संदर्भात आज सकाळी 11 वाजता ते कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी चिपळूण इथे संवाद साधतील. शासन आपल्या दारी कार्यक्रम आज हिंगोलीत होणार. कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार. केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा. आचारसंहिता लागण्यापूर्वीच निवडणूक आयुक्तांचा राजीनामा. निवडणूक आयोगात आता केवळ मुख्य निवडणूक आयुक्त. दिल्लीत महायुतीची 11 मार्चला पुन्हा बैठक होणार. केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शहा या बैठकीला उपस्थित असणार. या बैठकीत जागांसंबंधी तोडगा निघण्याची शक्यता. बारामती लोकसभेसाठी सुप्रिया सुळेंच्या नावाची घोषणा. भोरमधील सभेत शरद पवारांकडून सुप्रिया सुळेंचं नाव जाहीर. लोकसभा लढण्याचे पंकजा मुंडेंकडून संकेत. लोकसभेच्या निवडणुकीत माझी काळजी घ्या, पुढे मी तुमची काळजी घेईन, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. सत्ता हे ध्येय नाही, लोकांची सेवा करणं मुंडे साहेबांनी शिकवलं. आपल्याला कोणी माझी केलं हे सांगता येत नाही, कारण आता सगळेच एकत्र आलेत. पण धाड पडली तेव्हा जनतेचं प्रेम दिसलं, पंकजा मुंडेंचं वक्तव्य. गाढवाला चंदन लावलं तरी ते उकिरड्यावर जाऊन अंगाला राख लावणारच, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. तर कितीही नाट्य रंगवलं तरी नटसम्राट होता येत नाही, असा टोलाही लगावला आहे. शिंदे गटात जाण्याची चर्चा असलेल्या वायकरांच्या मतदारसंघात ठाकरेंचा दौरा. लग्न कार्यात भाजपला कधीच बोलू नये. लग्नात 35 पुरणपोळ्या खाऊन नवरा बायकोत भांडण लावून जातील, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उदय सामंत यांच्यातील बैठक पार पडली. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर चर्चा झाल्याची माहिती. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी राणे आणि किरण सामंत इच्छुक. शरद पवारांनी घेतली माजी मंत्री अनंतराव थोपटेंची भेट. बारामतीतलं आव्हान लक्षात घेत पवारांनी अनंतराव थोपटेंशी असलेला जुना संघर्ष संपवला. बारामतीच्या भोर तालुक्यात शरद पवार गटाची जाहीर सभा. सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघातील हरिश्चंद्री गावात सभेचं आयोजन. शरद पवार, बाळासाहेब थोरात, संजय राऊत सभेला उपस्थित. मोदी फक्त गुजरातचा विचार करतात, इतर साधन संपत्ती हिसकावून ती गुजरातला नेतात. जो व्यक्ती राज्याच्या बाहेर विचार करत नाही तो देशाचा पंतप्रधान होऊ शकत नाही, शरद पवारांचा मोदींना टोला. पंतप्रधान म्हणतात अबकी बार 400 पार, आम्ही म्हणतो अबकी बार भाजप तडीपार. खासदार संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल. राज्यात मवियाचं सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी केली जाईल, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. भाजपनं भ्रष्टाचार पारदर्शकपणे राज्याला सांगितला पाहिजे, सुळेंची मागणी. भास्कर जाधव या सापाला मीच दूध पाजलं आणि आता त्याचा फणा ठेचल्याशिवाय मी गप्प राहणार नाही. रामदास कदमांची भास्कर जाधवांवर जहाल टीका. धनिकांसाठी कोकणभूमी उद्ध्वस्त करण्याचं काम विद्यमान सरकार करतंय. जवळपास 10,500 कोटी रुपये हे जमिनीतून धनिकांना मिळणार. कोकणातल्या किनारपट्टी गावांचा विकास आणि नियोजन करण्याचं काम सिडकोकडे दिल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार विनायक राऊतांचा आरोप. सातारा आणि बीड लोकसभा मतदारसंघात कोण उमेदवार असेल यावर चर्चा झाली. 5-6 ठिकाणचे उमेदवार निश्चित. बैठकीनंतर जयंत पाटलांची माहिती. तर भाजपचा पराभव करण्यासाठी वंचितला मवियामध्ये घेण्याचा आमचा प्रयत्न, जयंत पाटलांचं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मोदी बागेत जयंत पाटील आणि शरद पवार यांची बैठक. आमदार शशिकांत शिंदे, खासदार श्रीनिवास पाटील, सारंग पाटलांसह इतर नेते उपस्थित. स्वतःचा पक्ष वाढवण्यापेक्षा दुसऱ्याच्या पक्षाकडे का बघता, जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना सवाल. तर दादागिरी कुठे कुठे चालू हे सर्वांना माहीत, सुनील शेळकेंनाच नाही तर सर्व आमदारांना शरद पवारांना इशारा होता, आव्हाडांचं स्पष्टीकरण.
एखादा माणूस प्रार्थना करत असताना त्याला ढकलून देणं हे कुठलाही धर्म शिकवत नाही. नमाज पठण सुरू असताना लाथ मारून उठवायचा हा माणूस प्रकार. दिल्लीतील प्रकरणावर आमदार जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. पवारांच्या कार्यक्रमाला जाऊ नका असं मी कोणालाही सांगितलं नाही, तरीही पवारांनी माझ्यावर आरोप केला. शहानिशा न करता आरोप करणाऱ्या पवारांना भेटणारच, सुनील शेळकेंचं वक्तव्य. अजित पवार मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून काही लोक रणनीती आखतायत. त्यासाठी करोडो रुपये खर्च करून अजित पवारांना ट्रोल केलं जात आहे. याविषयीच्या गोष्टी समोर आणाव्या लागतील, सुनील शेळकेंचा इशारा. ओबीसी समाजाच्या एकत्रीकरणासाठी नवीन पक्ष स्थापन केलाय. लोकसभेसाठी एकूण 18 जागांवर उमेदवार जाहीर करण्याची आपली तयारी असल्याची ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची माहिती. जळगाव लोकसभा मतदारसंघाचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतला आढावा. मतदारसंघातील शिवसेना कार्यकर्त्यांसोबत उद्धव ठाकरेंची चर्चा. जळगावमधून हर्षल माने यांच्या नावाची चर्चा. उद्धव ठाकरेंनी आपले चमचे पाठवून इकडचे व्हिडिओ बघावे म्हणजे त्यांना योगेश कदमांची ताकद कळेल. रामदास कदमांचं वक्तव्य. तर आपल्या आमदारला पाडण्यासाठी प्रयत्न करणारा गद्दार म्हणजे उद्धव ठाकरे, कदमांची टीका. उद्धव ठाकरेंसारखा कपटी माणूस कधीही पाहिला नाही, पण एकनाथ शिंदेंच्या नादी लागाल तर खबरदार. रामदास कदम त्यांच्या पाठीशी आहे, कदमांचा हल्लाबोल. शिवसेनानंतर रामदास कदम आणि राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंचा एका गाडीतून प्रवास. रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे युतीचे उमेदवार असतील. रामदास कदमांचं सूचक वक्तव्य. पक्षानं आदेश दिल्यास सोलापूर काय कुठूनही निवडणूक लढवणार. भारतीय मजदूर संघाच्या 24व्या त्रैवार्षिक अधिवेशनाच्या वेळी सुरेश खाडेंचं वक्तव्य. मुंबईतले सर्व खासदार निवडून आणण्याची जबाबदारी तुमची. वॉर्डावॉर्डात फिरा. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांचे नगरसेवकांना आदेश. तर अबकी बार 400 पार गाठायचं असेल तर मुंबईतले 6 खासदार निवडून आणणं गरजेचं, शेलारांचं वक्तव्य. धारावीच्या झोपडपट्टीत राहणारा उमेश किलू सैन्यात लेफ्टनंट म्हणून नियुक्त. सर्व अडचणींचा सामना करत उमेश किलू सैन्यात लेफ्टनंट झाल्यानं धारावीकरांकडून कौतुकाचा वर्षाव. हिंगोली मुंबई रेल्वेला अखेर सुरुवात. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी दाखवला रेल्वेला हिरवा झेंडा. दररोज सकाळी 4:20 ही गाडी हिंगोलीहून मुंबईच्या दिशेनं रवाना होईल. मुंबई लोकसभेसाठी भाजपची महत्त्वाची बैठक. दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांचा पक्षाच्या सर्व नगरसेवकांशी संवाद. देवेंद्र फडणवीसांचा टाळ चिपळ्या विना आणि तुकोबांची पगडी देऊन सन्मान. यावेळी फडणवीस यांनी चिपळ्या वाजवत फोटोसाठी पोज दिली. मुंबईत आशिष शेलारांच्या हस्ते 6 डिजिटल प्रचार रथाचं उद्घाटन. मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघात मोदी सरकारच्या विकास कामांची माहिती दिली जाणार. इंदापूरच्या कांदलगावात मराठा समाज आक्रमक. लोकसभेच्या प्रचारासाठी लावण्यात आलेल्या सुप्रिया सुळेंचा फ्लेक्स हटवला. आरक्षण आणि सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत राजकीय नेते मंडळींना गावात फ्लेक्स लावू देणार नाही, आंदोलकांची भूमिका. बारामतीच्या नीरा इथं खासदार सुप्रिया सुळेंचं निवडणूक चिन्ह नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पदयात्रा. खासदार सुप्रिया सुळेंचा पदयात्रेत सहभाग. यावेळी स्थानिक लोकांशी सुळेंनी साधला संवाद. नागपुरात किचन साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी. आयोजकांवर गुन्हा दाखल करा. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मागणी. विविध माध्यमांच्या शिक्षक पदांसाठी पात्र उमेदवारांच्या याद्या मुंबई पालिकेकडून जाहीर. यामध्ये उर्दू माध्यमाच्या 58 जागांपैकी केवळ 4 जागांवर उर्दू माध्यमातून शिकलेल्या उमेदवारांची नावं. उर्वरित जागांवर नियमबाह्य पद्धतीनं उमेदवारांची निवड. सलीम सारंग यांचा आरोप. शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त प्रकरण. सत्तेत गेल्यानं माझ्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत. राष्ट्रवादी आमदार आशुतोष काळेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंचा आदेश आम्हाला मान्य असतो. मवियामध्ये सगळं ठरलंय, फक्त अधिकृत यादी जाहीर व्हायची आहे. चंद्रकांत खैरेंची माहिती. तर राज्यात महाविकास आघाडी 35 जागा जिंकणार, खैरेंना विश्वास. प्रकाश आंबेडकर आणि शरद पवारांचं कधीही जमलं नाही आणि जमणारही नाही. येणारी लोकसभा आम्ही ताकदीने लढू आणि जिंकू. प्रकाश आंबेडकर मवियात राहणार नाही, हा डोंबाऱ्यांचा खेळ आहे, संजय क्षीरसागरांची टीका. जागा वाटपाबाबत अनेक तर्क लावले जातात. महायुतीत शिवसेनेला 5-6 जागा मिळणार अशा चर्चा काही दिवसांपासून सुरू. मात्र येत्या 2 दिवसात या चर्चांना पूर्णविराम लागणार. दिल्लीतील बैठकीत सकारात्मक चर्चा झाली, संजय क्षीरसागरांची माहिती.
बीडच्या पाटोद्यातील पिंपळवंडी इथं मनोज जरांगेंच्या उपस्थितीत अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता. मराठा समाजातील लोक मोठे झाले पाहिजे हा आपला उद्देश. त्यामुळे आता आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, जरांगेंचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.